मी दीपाली तुमचं स्वागत करते। बघा झेंडूचे फुलं किती बहरलेले आपल्या बागेमध्ये, बघा किती छान बहरलेले सगळीकडेच। बुधवार होता आणि बुधवारी मला भाज्या आणायच्या होत्या। भाज्या आणल्यावर आहे ना प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर आपण टाळू शकतो अशा पद्धतीने जर आपण ऑर्गनाइज केले तर। आणि बघा अशा वरून मी अशी फोल्ड करून घेते, बनवायला सोपे। आणि एक कॉटनची पिशवी होती ती मी कापून ठेवली होती बरेच दिवसापासून, पण आज मी शिवायला सुरुवात केलेली आहे। म्हटलं तुम्हाला जर दाखवलं तुम्हालाही उपयोग होईल। प्रत्येक गृहिणीला ही गोष्ट आपल्याला घरात लागतच असते भाज्या वगैरे ठेवण्यासाठी। म्हटलं चला घरच्या गोष्टींचा उपयोग करून थोडे थोडे पैसे पण आपण वाचवू शकतो या पद्धतीने। आणि फोल्ड केल्यावर बघा एक नाळा टाकून घेतला आणि छान आपली अशी पिशवी शिवून झाली छोटीशी। बनवायला सोपी आहे, कोणीही बनवू शकते। म्हणून मी आहे ना याच्यामध्ये आता भाज्या कधी ठेवते असं मला झालं आहे। बाकीच्या बनवायच्या तर त्यानंतर बनवून दाखवते मी। मग पिठलं करून गेली मी बाजारात, कारण ताकामध्ये पिठलं भिजवलं, छान मिक्स केलं। तेलामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडंसं तिखट पण टाकलं आणि मीठ आणि हळद। हे पिठलं चवीला खूप छान लागते, आंबट बेसन याला आम्ही असं म्हणतो। आणि छान असं मिक्स झाल्यावर असं भिजवलेलं आपलं पिठलं टाकायचं, छान मिक्स करायचं आणि खूप छान भाजी तयार होईल। बाजारातून आल्यावर कामं आवरले आणि दुपारी परत मी हे करायला बसली। भाज्या ठेवायच्याच राहिल्या होत्या माझ्या, मग परत अशी पिशवी शिवली। साईज लहान मोठी शिवली, कारण आपल्याला जसे साईज असले तसे शिवू शकतो आपण, म्हणून माप तर काही सांगितलं नाही। पण तुम्हाला याच्या पुढे लागत असेल तर मी सांगत जाईल तसं। आणि छान अशी पिशवी तयार केली आणि दोन्ही साईडने इकडे नाळं टाकण्यासाठी ठेवलेलं आहे जागा। आणि अशा सोपी गोष्टीचा उपयोग आपण घरातल्या बऱ्याच वस्तूसाठी करू शकतो आणि शिवायलासुद्धा खूप सोपं आहे। आणि ह्या सर्व पिशव्या तयार झाल्यानंतर मग बाकीचे कामं म्हटलं आवरून घेऊया आपण। पण पहिली एखादी गोष्ट जर करायची असली माझ्या मनात आली तर मला असं वाटतं ते कधी करतो आणि कधी नाही, मग बाकीची कामं राहिल्या तरी चालेल असं माझं असते। तुमचंही असं आहे का ते पण नक्की सांगाल। आणि हे पिशव्या वगैरे शिवण्यामध्ये मग जास्त काही वेळ गेला नाही माझा, कारण छोटे छोटेच होते। याच्यात नाडा आणि आपण नाडासुद्धा टाकू शकतो किंवा मग असा कपड्याचा बनवूनसुद्धा टाकू शकतो। या पद्धतीने मी काही बनवले आणि एक घरी होता तो टाकला। आणि बघा आता सर्व पिशव्या आपल्या तयार झालेल्या आहेत छान। या पद्धतीने सर्व पिशव्या केलेल्या आहे, मी तुम्हाला दाखवते बघा। अशा साईज लहान मोठी होती, पण बघा किती छान आपल्या पिशव्या तयार झाल्या आणि बनवायला सुद्धा सोपे आहेत। ते तर मी तुम्हाला दाखवलंच। तुम्हाला अशा गोष्टी पाहायला आवडेल का ते पण नक्की सांगा। मी पण फार काही असं येते असं नाही, पण जे मला येते ना ते तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते। पण मी जे काही करते ते खूप सोप्या पद्धतीने करत असते, खूप असं कठीण काहीच नसते। म्हणून तुम्ही पण करू शकता। ह्या सर्व पिशव्या तयार झाल्या ना, आता मला असं वाटत होतं याच्यामध्ये मी कधी भाजी ठेवते आणि कधी नाही, कारण आपल्या प्रत्येकाला नवीन वस्तू काही केली ना तर स्वतः केलेली त्याचा आनंद तर थोडा वेगळाच असतो। बघा आता भाज्या आहे ना सर्व मी ठेवून घेणार आहे एका ह्याच्यात। हे अशा आता हिवाळ्यात आहे ना भाज्या पण खूप प्रकारच्या मिळते, गाजर, आता वाटाण्याच्या शेंगासुद्धा भरपूर आल्या, पेरू आहे। आणि हिवाळ्यात जे आले ना ते आंबट असलं तरी खायला पाहिजे आपण, कारण ऋतूनुसार फळं येतच असतात आणि ते आपण उपयोग आपल्या दिनचर्येमध्ये केलेला पाहिजे। या पद्धतीने बघा मी सर्व एका एका ह्याच्यात भरून ठेवत होती आणि अजून मला लागल्यानं काही दिवसानंतर मी शिवून घेणार आहे, कारण हे शिवायला काही आपल्याला फार काही असा वेळही लागत नाही आणि घरगुती वस्तूंचाच उपयोग आपण करू शकतो। बरेचदा कॉटनचे शर्ट वगैरे असं घरामध्ये असते ना, त्याच्यापासून आपण हे शिवू शकतो। माझ्याकडे हे कॉटनचे कपडे मी किती दिवसापासून शिवून म्हणजे ठेवले होते कापून, पण आज ते लक्षात आलं आणि आज मी ते काम केलं। आणि बघा आता सर्व भाज्या माझ्या छान अशा जागेवर गेलेल्या आहे। प्लास्टिकचा वापरही कमी झालेला आहे, नाही तर मग आपण बाजारातून ते प्लास्टिकच्या पिशव्या आणतच असतो, कारण आपल्याला वाटतं की भाज्या ठेवायला उपयोग होईल, म्हणजे मी तरी ठेवत होती। आणि आता बऱ्याच पिशव्या माझ्या कमी झाल्या आणि हे सगळ्या पद्धतीच्या भाज्या मी याच्यामध्ये भरून घेतलेल्या आहे। नंतर आहे ना हे कामं करण्यामध्ये बराचसा वेळ माझा गेलेला आहे आज। नंतर दुपारनंतर जे थोडक्यात जे कामं होते ते पण मी आटपून घेतले। आणि आज बाजारातून आहे ना मी फुलंसुद्धा आणलेलं आहे, कारण फुलं आणले मी आणि हार नव्हते आणले। हार म्हणजे त्या ताई येतात ना दरवेळेला त्यांच्याकडनंच घेत असते, त्यांना सांगितलेलं आहे शेवंतीचे हार आणा म्हणून 2, आणि गजरे पण सांगितलेले आहे। आता समजेल उद्या सकाळी येतील त्या पूजेच्या पहिले। उद्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की जसं बनवेल तसं दाखवेल आणि मला जसं बनवतं ते तुम्ही प्रयत्न करत आहे अजून चांगला बनवण्याचा। तुम्हाला कसा वाटला तो पण नक्की सांगाल। बघा आता मी काय केलं, झेंडूचे फुलं टिकणारे ते खाली ठेवले, नंतर शेवंतीचे ठेवले, अष्टरचे सर्वात वर ठेवले, कारण ते कमी दिवस टिकतात। अशा पद्धतीने आपण फुलं ठेवले ना आणि खाली कापड किंवा एखादा पेपर वगैरे ठेवला ना तर फुलं जास्त दिवस टिकतात। आणि दुपारी मग मी म्हटलं चहा घेते, म्हणून मी चहा घ्यायला बसले इथे। अहो मला बऱ्याच दिवसाचे सांगतात की अंशापुढे म्हणजे सकाळी सकाळी चहा घेत नको जाजू, आणि मी ती आता सवय माझी मोडलेली आहे, कारण मला चहा इतका जास्त आवडायचा ना तरी मी चहा सकाळी सोडला, कारण ते आपल्या चांगल्या गोष्टीसाठी सांगतात तर त्या गोष्टी आपण ऐकायला पाहिजे। आणि आता दुपारी मी घेत आहे चहा थोडा,
पण काही खाल्ल्यानंतरच घेते, असं उपाशी पोटी नाही घेत आता. नंतर बघा हा मनी प्लांट सजवण्यासाठी खूप छान आहे. फक्त मध्ये मध्ये पाणी बदलायचं आणि इतका हिरवागार झाला ना, तसा तर मी ह्या किचनमध्येच ठेवते, कारण आपलं प्रत्येकीचं किचनमध्ये जास्त वेळ जात असतो. आणि एक हार मला आहे ना फ्रीजमध्ये दिसला,